युती झाली तर कुठे आघाडी झाली, पण या सगळ्या घडामोडींमध्ये चर्चा राहिली ती नाराजांच्या उद्रेकाची। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी वाढली, समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले। नेत्यांनी नाराजांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला, आश्वासनं दिली, पण तिकीट न मिळाल्यानं झालेला संताप काही निवळला नाही। छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, चंद्रपूरसह ठिकठिकाणी नाराजांचा संताप उफाळून आला। कुठे इच्छुकांच्या अश्रूंचा बांध फुटला तर कुठे नाराजांनी शिव्यांची लाखोली वाहिली। कोणाला भोवळ आली तर कुणी थेट पेट्रोलची बाटली घेऊन आत्मदहनाचा इशारा देऊ लागलं। खुर्च्या फेकल्या, ऑफिसची तोडफोड झाली। या नाराजांच्या उद्रेकाचा भडका उडाला नाही, एवढंच काय ते सुदैव। आता पक्ष नेत्यांपुढे महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी या नाराजांची मनधरणी करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। आणि अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी काल नाराजांच्या ज्वालामुखीचा सर्वाधिक उद्रेक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। तिकीट वाटपावरून भारतीय जनता पार्टीतली अंतर्गत धुसफूस अगदी प्रकर्षानं समोर आली। वर्षानुवर्ष पक्षासाठी घाम गाळूनही ऐनवेळी उमेदवारीसाठी डावलल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। अनेकांनी थेट पक्ष कार्यालय गाठलं, नेत्यांसमोर गयावया केली, आक्रोश मांडला, पण एबी फॉर्म मिळण्याची वेळ आधीच निघून गेली होती। त्यामुळे इच्छुकांसमोर रोष व्यक्त करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही। शेवटी पोलिसांना मध्यस्थी करून त्यांना आवरावं लागलं। काही नाराजांनी आत्मदहनाचा इशारा दिला तर काहींनी बंडाचा झेंडा उगारत उपोषणाचा पवित्रा घेतला। नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणत्याही अनुभव नसलेल्या नेत्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्यानं भाजपमध्ये पुन्हा एकदा निष्ठावान विरुद्ध आयात या वादाची ठिणगी पडली। अनेक जुने कार्यकर्ते नाराज असल्यानं याचा परिणाम निकालावर होऊ शकतो अशीही चर्चा आहे। मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का? तुम्ही सांगतात का विरोधात फॉर्म भरून घेतात, येते फॉर्म घ्या, राख्या जमा करा। मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करताना आधार राख्या जमा केला मी, हे पद्धत योग्य नाहीये। मला येता आता जॉब मिळालाच पाहिजे, मला हे जॉब पाहिजे। मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून। अहो मी 30 वर्ष झाले झक मारतोय भाजपमध्ये। कुत्र विचारित नव्हतं त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे। दोन सगळ्या पदाधिकारी मुंडे साहेबापासून काम केलेलं आम्ही, आणि आम्हाला जे हाकलतात भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून। 95 ला निवडणूक लढवली होती, 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही। या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं। ओबीसी ला ओपन मधून दिलं, ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललंय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे। पैसा लो, पैसा फेकॉर तिकीट लेके जाओ, हेच झालं। आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या नाराजीचा स्फोट झाला। पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले। नाशिकमध्ये तर काल हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। नाशिकच्या रस्त्यावर तिकीट वाटपाचा थरार दिसून आला। इच्छुक उमेदवारांनी तर भाजप शहराध्यक्ष सुनील केदारेंच्या गाडीचा तासभर पाठलाग केला। यावेळी या गाडीमध्ये आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे सुद्धा होत्या। शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खासगी फार्म हाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली। फार्म हाऊसचे मुख्य गेट बंद असल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी ते तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि सुनील केदारेंसह आमदारांना गराडा घातला। मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाहीये, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाहीये? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल
तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र. नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये, कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? आता नवीन लोक भरपूर आलेले आहेत. आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही, परंतु तुम्हाला शब्द देण्यात आला होता, शब्द सांगितला होता की आहे तुम्ही विद्यमान आहात, तुम्ही प्रदेशावर संघटनेचं काम तुम्ही एकमेव केलेलं आहे, परंतु मलाच आता कळत नाही नेमकं काय चालू आहे. आणि सोलापुरात अर्ज भरण्यावरून मोठा वाद झालाय. सोलापूरमध्ये अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर भाजपनं एबी फॉर्म्सचं वाटप केल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आला. या आरोपांनंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या दिला होता. भाजपचे एबी फॉर्म किती वाजता दाखल झाले याचा खुलासा करण्याची मागणी काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आली. दरम्यान या प्रकरणानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली. तर आम्ही एबी फॉर्म आधीच जमा केले असून केवळ पोहोच घेण्यासाठी आलो होतो असा दावा भाजपनं केलाय. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या निवडणूक प्रभारींच्या निवासस्थानाबाहेर इच्छुक उमेदवारांनी मोठा राडा केला. उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक महिलांसह अन्य कार्यकर्त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. काळजी नाही म्हणून त्या केल्या तिकीट काय भेटत आहेत म्हणून त्या इथे हे यायला त्या माणसाने उभं केल्या म्हणून म्हणून त्या केलं म्हणून त्या तिला म्हणून द्या. नाही आम्हाला एक आता गव्हर्नमेंट घेऊन जाऊ ना तिची लाच घेऊन जाईल. नाही दवाखान्यात न्यायचं नाही. विजूगावसाठी कसे आले लोक इथं हिच्यासाठी येतील डॉक्टर घेऊन गेले ना, पाहून गेले ना. काय म्हणतात डॉक्टर? साखर कमी झाली आहे शरीरातली, सलाईन लावल्याशिवाय होत नाही. तुम्हीच केली ना, भारतीय जनता पार्टीवाल्याने केली ना. असं नसते मग दादा. कोणा केली साखर? भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आलाय. भाजपकडून मुलगी श्रद्धा बने हिला उमेदवारी न मिळाल्याच्या धक्क्यातून वनिता बने यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीनं मीरा रोड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळतेय. माझ्या मुलीला तिकीट द्यावी असं मी आग्रह केलेला होता. मी सांगितलेलं मी ठराविक वार्डामधूनच द्या, तिकडे गणित बसले नाही बस असं नव्हतं, पण 95 मधून तुम्ही जिथे योग्य वाटेल तिकडे द्या, की जेणेकरून स्वर्गवासी मिस्टर माझे बने त्यांना मी एक श्रद्धांजली मिळेल की माझ्या मुलीला तिकीट दिल्याने त्यांचाही तिला आशीर्वाद मिळेल आणि पुढचे 5 वर्ष बडी बघेल या हिशोबात आम्ही होतो. नाही दिली ठीक आहे. मी भाजपात काल पण आहे, आज पण आहे, उद्या पण. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद पठाण यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. जावेद पठाण यांनी काल सकाळच्या सुमारास प्रभाग क्रमांक 22 मधून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास मीरा रोड इथल्या हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तात्काळ त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. या घटनेमुळे मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं सगळ्याच स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते. मुंबईतल्या जागा वाटपावरून रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा. युतीसोबत खंबीरपणे उभे राहिले